हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमरावती लोकसभा भाजप लढवणार, जो उमेदवार असेल तो भाजपच्या कमळ चिन्हावरच लढेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। विजय शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार, शिवतारेंनी उद्या बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक, निवडणूक लढवण्याबाबत उद्या बैठक घेऊन भूमिका जाहीर करणार। आम्ही आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव, युगेंद्र पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का, दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का, कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर। हर्षवर्धन पाटलांची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापूरमध्ये मेळावा घेणार। माढा आणि निंबाळकर यांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या, ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेंना आवाहन। तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत, उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका। मोदी नाही औरंगजेब म्हणा, राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। तर संजय राऊत कोण, फडणवीसांचा राऊतांच्या टीकेवर खोचक सवाल। काँग्रेसकडून 2 महिलांची नावं निश्चित, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित, लवकरच अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीऐवजी मनसे विधानसभेला महायुतीमध्ये दिसण्याची शक्यता, मनसे लोकसभेत महायुतीचा प्रचार करणार का, याबाबत अद्यापही साशंकता। अजित पवार गटाला आणखी एक धक्का, बजरंग सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश, बजरंग सोनवणेंना बीड लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। बीड लोकसभा लढवणार, मात्र शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। रासपचे महादेव जानकर आणि शरद पवारांमध्ये बैठक, सकारात्मक चर्चा झाल्याची जानकरांची माहिती। महाविकास आघाडीकडून जानकरांना माढ्याची उमेदवारी मिळण्याचा अंदाज। भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, तर कैलास शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती। सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, अभिजित बांगर यांच्या बदलीनंतर सौरभ राव यांची नियुक्ती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, माजी खासदार पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन, पप्पू यादव काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।